काजल, हे काजल, आ काय ग? काय हो? काय करते? काय ना चाललंय तांदूळ विसायचं काम दुसरं काय तवा कस काय येणं केलं? काय नाही असं झालं बघ. होय. गप्पा मारायला. घरातलं काम झालं होय? झालं काम. एवढं सकाळ सकाळ एवढं लवकर झालं होय? हा झालं की ग. म्हणजे ती सासू करू लागली काय आज निम अर्ध काम? होय माझी सासू करू लागते बघ काम. तिला सांगा फक्त हिंडायला बोंबलं. हा बरोबर आहे. नुसती टेपा लिहिती सासू नाहीतरी त्याचं दार त्याचं दार त्याचं दार नुसतं पुजायला लागत तिला सकाळी. तिला दुसरं काय नाही. तू तिच्याकडे हे तर द्यायचं एखादं टोपलं सकाळ सकाळी ह्याचं दार त्याचं दार पुजती. तेच करावं लागलं आता. तरी दुसरं तरी काम तरी काय ते. होय. आणि आता तर ननंद बी वाटतं येऊन उरावर राहिली तुझ्या. बसली की येऊन. बरं तरी बाय मला तेवढा ताप नाही. आणि मी काय ऐकून घेणं यांचं अशी त्यांच्या नाकावर ठिचून मी पण त्यांच्या वरचढ राहील. मग चांगलं बाबा तुझं. चांगलंय म्हणजे लग्न करून आले घरात माझ्या बापाने हुंडा दिलाय काय फुकट आले ह्यांचं ऐकून घ्यायला. काय तर झालं दिराचं काय तर झालं बघ. हा महिन्याभरापूर्वी म्हणती होय तू. अगं बाई तुला ते माझा दीर माहितीये का? माहिती की देवा. हा तीच देवा. कशाचा देवा आणि कशाचा खावा. आम्हालाच देवा देवा करायची वेळ आणली होती त्याने. काय झालं? काय झालं? अगं लग्न झालेल्या बाई संग त्याचं लफड आणि ती बाई आली पोरा बिस्तारा बांधून तिथंच दारामध्ये बसली होती. बाई हिथं घरातून निघायचं नावच नाही दारातून. म्हणली लग्न केलं तर ह्याच्या संग. म्हणलं आता काय दुसरं पहिलं तर लग्न करून घर पळून आलीस म्हणलं आता दुसरं बी आमचं घर जाळायचंय का होय का म्हणलं तिला. तुला तिला म्हणजे काय म्हणली म्हणजे मी कशी अशी घरात येऊ देईन बरं तिला. बाई पोरग बेकार आहे ती. बेकार म्हणजे अगं माणसाने करावा आपण काय म्हणतोय ना सगळ्यांचं असतंय सगळ्यांचं नीट जरा. हा मग जरा शिस्तीत अगं करावं की पण जरा शिस्तीत असतंय ना. बाई नको नको केलं बग. आणि ती माझी सासू काय झालं? मग तयार झालती पोरासाठी तर का म्हणून पोरग लय जीव द्यायला चाललंय उद्या त्याने जीव दिला मग काय करायचं. लग्न झाले करून. हा मग तीच की तिने असं काही घरदार बघून माग आली होती. तिला काय काम आहे? हो नाहीतरी लय असतात बाया बाया. काय कशी लाज लाजा काय इशीला टांगून येतात का काय काय माहिती. आता काय बोलत असल्या बायांना. कुठे गेली सासूबाई घरात कोण दिसत नाही. माझी सासूबाई तिकडं कुठं गेली का काय वर्ग? बाया गेली तर बरं होईल. तसं मनातलं बोललीस मला असा लय भारी आनंद झाला माहिती का. नाही तर लय आवडसा नको नको करते माहिती आहे का. भाजी करायची म्हणलं तर तिला विचारायला लागतं संध्याकाळची काय करू म्हणून. डोकंच हालतंय माझं. सासू येतं वय सासू विचारायला लागलं म्हणजे सगळं तिच्या आता बोटावरून नाचावं. आता मी ऐकलंय तेवढं ऐकलंय. लय दिवस नसते मी अजून ऐकून गेले. लय झालं आता लग्नाला झाले मग 3-4 वर्ष. काय करते म्हणजे बघ तिला जर नीट राहायचं असेल तर राहील नाही तर मी सरळ इकडे खाईल. नवरा का बसणार आहे का तुझा? नवरा बरं ऐकणार नाही माझा. नाही तिला त्याला स्वतःसारखी सरळ करायचे. बरं बाई नवरा ऐकते. ऐकते बाई नवरा माझा. तुझ्यासारखी जर गप गप राहिले ना गायीसारखी आपल्या गरीब गायीसारखी तर मग तर काहीच खरं नाही गडे माझं. तुझे तरी सासू एवढे अगोचर नाही पण माझी अशी आहे ना मी हाय म्हणून टिकले. नाही तर दुसरी आहे ना दुसरी असं कधीच गेली असती पाय लावून. राहावं लागत असतं एवढं बी नाही राहायचं. कळलं का? भांडण तरी काय उपयोग? हा भांडवायचं नाही म्हणत मी पण ते मुद्दाम आहे तुला नाही माहिती सासांच्या खुडीला बेकार असतात. कळ नाही म्हणून कळ काढतात आणि वरून आपल्यालाच भांडतात. मी तर लय लय अनुभव घेतलाय. हा तुझं चांगलंय बाई तू ऐकत नाहीस. हा ऐकते मी पण जे ऐकायचं का तेच ऐकते काही बी नाही ऐकत. चांगलं नवरा चांगलाय सपोर्ट करते म्हणून तू सगळं हा करतेस. नवरा मग चांगला ना का त्या नवऱ्याला काय रोग उठला? कुठं काय झालं बाई बस चांगलाय की गरीब आहे. गरीब आहे बरोबर बोल. ह्याच्यामुळेच असं राहावं लागतंय गरीब गायवणी माहितीये का. काय करते राहावं लागत असते. उचक्या लागायला लागल्या बाबा मला. कशाने नवरा आठवण काढते काय नाही गडे कुणी आठवण नाही काढीत. पाणी कमी झालंय मला. होय पाणी कमी झाले. होय ग होय ग. ते गावातल्या त्या पुरीचं काय झालं ग? ते झालं ना काहीतरी घोटाळा. काय माहिती बाई काहीतरी म्हणते काहीतरी झालंय म्हणून. सगळ्या गावामध्ये सगळे हा 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 झाले तुला माहित नाही? नाही माहिती बाई. जाऊ दे मग. काय झालं? कुठं राहते काय माहिती. अगं गेले ना हात धरून पळून त्या पोराचा. कवा म्हणजे आता 8 दिवस झाले महाग म्हण. माहितच नाही ऐकलं होतं. अगं माझ्या सासूने जर ऐकलं ना माझा भांडू भांडू पिठाच पाडेल. तिला फक्त कारण लागतंय. कारण जर भेटलं ना बाई सोडीत नाही अशी तशी. हा मग तर तुझं माझं बोलणं बी बंद. आधीच पाठी माग लय तिला खुपली होते आपले दोघे बोलत बसायचं. हा नव्हतं जमत. आणि स्वतः इथं तिथं एवढं ती काय म्हणते ती शेजारची ती हिराबाई तिच्या संग दिवस रात्र गप्पा मारीत बसत होती. तुला सांगते की मजा काय मजा झाली माहिती का. आता माझ्या सासूचं नाव बारकाबाई बरं का. आणि दोघी लय आधी 8 दिवस आधी ना त्यांच्या लय गप्पा चालायच्या.
गप्पा चालल्या चालल्या आणि दोघींच्या एका दिवशी ना असे भांडणं झाले. हो मी होते बघायला. असे दोघींनी भांडणं गेले. ती कशी करायची माहिती का, अगं या बारके, आणि माझ्या सासू कसं अगे हिरे, तिला कसं अगे बारके. अगं मला हसू बी यायचं, म्हणायचं भांडण सोडू का नको. मी खाली म्हणजे भांडण मस्त अगं मी मस्त चालू दिले, बाजूला सरकायचे, हसायचे आणि परत नका जाय ना, असू दे मूर्तीकडे, आपल्याला चांगली राहते ना. झालं फक्त एवढंच की त्या बाईला चूक असली ना बोलायला, म्हणजे झालं एकदा बाईचा पट्टा चालू झाला की झालाच. मी तर कानात कापसाचे बोळे घालून बसत असते. काय बोल बाई म्हणायचं. ऐकलं विकलं तर तीच ना, म्हणूनच बघा ते झोपलेली याईवर. बरं झोपली. बघ की आता काय टाइम झालाय. दिसलं नाही म्हणून आले मी बी. हा टाइम बघ काय झालाय आता, दिवस मावळायला लागलाय तरी घोरती आत. संध्याकाळचा तर अशी घुरती. अग बाय बाय बाय, नुसतं साऊंड लावल्यासारखं माझं तर डोकंच किर्र होतंय नुसतं. तर काय करते, जाऊ दे आता. काय करते आणि दुसऱ्या माणसाच्या झोपा उडत आहेत त्याचं काय सांग. अगं बाई, गावात राहतात का गावाच्या बाहेर? अगं एवढं नसते मला माहिती, मी कशाला बाहेर ते एवढं. तरी मी ऐकलं होतं. हा ऐकलं होतं म्हणून सांगते. मला तर काय माहित, मला बी ह्यांनी सांगितलंय. होय. हे पोरांमध्ये गप्पा चालू असतात ना, मग त्यांनी मला सांगितलं की असा असा विषय. रात्रीच गेली जणू 2-3 वाजता त्या पोराला बोलवलं गाडीत, आणि त्याच्यानंतर त्या चुलत्याला माहित झालं. गाडी 10 किलोमीटर ताणली पण गाडी काय भेटली नाही, आणि कुठे गेले कुठे नाही अजून तपास बी नाही. बाई बरं आहे बाई. कशाचं बरं काय बी करतात पुरी तर. जाऊ दे बाई, कसं का कर, तिकडे जाळ पेट होते त्यांचा. काय करायचं आपल्याला. माझी सासू माहित नाही, त्याला माहित पडलंच लय मला हे करून, त्यामुळे मी ते काय बोलत सासू नाही असल्याविषयी. तरी तू बरी काय म्हणत नाही तिच्याकडे बसायला जाऊ नको काय नको, नाहीतर माझी नाही, तसं काय नाही म्हणत. पाठी मागच बोंबरली होती. तुला बी खवळीन मला बी अशीच बोलती बघ, फटदिशी तोंडावर. दुसरं काय सुद्धा नाही बोलायसारखं. अगं त्या तांदळात खडा नाही तरी बी 2-4 खडे आहेत कुठेतरी. त्या दिवशी त्या माझ्या सासूला म्हणलं एवढं नीट करून द्यावं. मी म्हणलं लय जण आता त्या दिवशी चांगला स्वयंपाक करायचा होता ना, म्हणलं आंब्याचा रसबीस करावा जरा, म्हणून म्हणलं त्यांना तांदूळ निवडून द्या. बाईने तांदूळ निवडला असं त्याच्यात 4-5 खडे निघाले. माझ्या ताटात एक, त्यांच्या ताटात एक. हा बरं तुमच्या दारात निघले. आणि माझ्याकडून निघले असते तर बाईने असे ठो 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 बोंबरले असते माझ्या नावाने. म्हणजे स्वतःकडून चूक झाली ना ती चूक नसती, आपल्याकडून थोडं चुकलं ना लगेच चूक दाखवतात. हा असं चल बाई, मी जाते आता. काय ग बस की चहा बनवते आणि ते येतील आता. चालेल काय हो. ही बी तशी लय 150 आहे बर का. येते मायापाशी बसून खाली मान घालून लय गरीब मांजरीवाणी ऐकती ऐकती ऐकती. मला काय जसं काय माहितच नाही. माझ्या सासू संग गप्पा मारते, इकडचं तिकडं तिकडचं इकडं करीते. मी बी लय हुशार आहे म्हणाव. हा तुझं बी आता काढून घेते, तुझ्या सासूला सांगते म्हणा. माग कशी माहिती कळ लावली होती, आता तुझी बी लावते बघ. हिला जसं काय माहितच नाही मला कुणी कळ लावली कुणी नाही. हा मी बी लय चालू आहे म्हणाव. बरोबर आहे, मी बी हळू 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 हीच आहे का नाही. मला 100% गॅरंटी आहे लग्नाच्या आधी काहीतरी लफडं असणारच आहे. मी बी गोड बोलून काढून घेणार. तिला नुसती उराव बसू बसू नुसती जिपरीने हाणायला, जिपरीला धरून हाणायला पाहिजे, आणि मी नुसती मागून अशी सोडवाय जाणार. बाई जाऊ दे आता. मी काय करते, तांदूळ तर भाताच्या पाण्याला तर उकळे आले असेल, त्याच्यात जाऊन हे तांदूळ टाकते. नाहीतर मागच्या वेळेस सारखं व्हायचं, दोडक्याच्या भाजीत तांदूळ टाकलं होतं. सासूला म्हणलं दोडका भात केलाय.